अयम निजम परोवेदी गणना लघुचेतसम अयम निजम परोवेदी गणना लघुचेतसम उदाहरणचरिता लागो वसुदेव कुटुंबकम। अर्थातच ही सृष्टी आणि या सृष्टीवरचा ईच अँड एव्हरी जीव हा माझा कुटुंब आहे, अशी जगाला सद्भावना देणारा माझा भारत। नमस्कार, मी वैभव गजानन पवार आपल्यासमोर विषय मांडत आहोत, सरकारी शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी। कल्पना करा, एका गावात एक मुलगा राहतो ज्याचं स्वप्न असतं डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, शास्त्रज्ञ होण्याचं, पण त्याच्या स्वप्नावरती दारिद्र्याची जाड चादर आडवी येते। शिक्षणाची फी नाही, वया नाही, पुस्तके नाही, पण तो मुलगा अभ्यासात कमी नाही, तो कमी आहे तर संधीमध्ये। होय, संधी, आणि याच संधीचं नाव आहे शिष्यवृत्ती योजना। शिष्यवृत्ती म्हणजे काय? ती म्हणजे दयेचा तुकडा नाही तर ते विद्यार्थ्यांचा हक्क, ती म्हणजे गरीब कुटुंबातील लेकरांचा आधार, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाचा मान, आणि शिष्यवृत्ती म्हणजे आईच्या अश्रूंचा अभिमान म्हणजे शिष्यवृत्ती योजना। आपलं संविधान म्हणतं की इक्वॅलिटी इज अ ऑपॉर्च्युनिटी, इक्वॅलिटी इज अ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी ही समान असली पाहिजे। मग शिष्यवृत्ती ही असा एक पूल आहे जो शिक्षण आणि गरिबी यामधील अंतर दूर करेल। पण योजना कितीही चांगल्या असल्या तरी ते पूर्णतः तेव्हाच होईल जेव्हा त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होईल। कारण कधी कधी या योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतच नाही, आणि पोहोचल्या तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना खूप अडचणींना सामोरे जावं लागतो। जसं कधी वेबसाईट काम करत नाही, तर कधी महिनोन्महिने कागदपत्राची पडताळणी चालतच राहते। या परिणामी विद्यार्थी निराश होतो, कर्ज काढतो किंवा शिक्षण सोडतो। पण दुसरीकडे जर हीच योजना, या योजनेचा जर अंमलबजावणी योग्यरित्या झाली तर चमत्कार घडतो। उदाहरणार्थ, नागपूरमधली शर्वरी गोळे सेवा सदन हायस्कूलमधली एक साधारण विद्यार्थिनी, जिच्या घरची परिस्थिती मागासवर्गीय होती, पण तिने राज्यस्तरीय पदवीपूर्व शिष्यवृत्तीत 73% गुण मिळवून महाराष्ट्रात 6वे स्थान पटकावले। हा विजय फक्त तिचा नव्हता, हा विजय तिच्या कुटुंबाचा होता, हा विजय तिच्या आई वडिलांचा होता, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा विजय त्या सरकारी शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीच्या व्यवस्थेनेचा हा विजय होता। कारण जर ही योजना तिच्यापर्यंत पोहोचली नसती, ही शिष्यवृत्ती तिच्यापर्यंत पोहोचली नसती, तर तिनं अर्ज भरला नसता आणि तिला निधी मिळाला नसता, आणि या योजनेपासून ती लांबच राहिली असती। पण सगळीकडे शर्वरीची गोष्ट घडते का? दुर्दैवाने नाही। मित्रांनो, नागपूरमधले शर्वरी गोळेचं हे उदाहरण, हे यश आपल्याला दाखवून देतं की जर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली तर विद्यार्थी त्यांचं आयुष्य बदलू शकतील। जर एका विद्यार्थ्याला पुस्तक हातात दिलं तर तो आयुष्य बदलू शकते, आणि शिष्यवृत्ती योजना ही तीच गुरुकिल्ली आहे जो की संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलेल। जय हिंद, जय भारत।